नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आदिमाया, आदिशक्ती हे शक्तीचं आणि ऊर्जेचं प्रचंड असं स्रोत आहे आणि म्हणूनच या नवरात्र उत्सवात एक वेगळीच ऊर्जा प्रत्येकाच्या अंगात संचारलेली आपण अनुभवतो. याच पार्श्वभूमीवर आम्ही काही कर्तृत्ववान अशा महिलांचा परिचय आपल्याला करून देत आहोत आमच्या या मालिकेतून. मंडळी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. ही भावना खरंच प्रत्येकाच्या मनात येते का? आणि आलीच तर त्या बाबतीत तो काही कृती करतो का? हे फार दुर्मिळ आहे. आणि म्हणूनच जेव्हा असं काही काम आपण देशाचं समाजाचं काहीतरी देणं लागतो असा विचार करून जेव्हा एखादी व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या हितासाठी समाजाला काहीतरी चांगलं देण्यासाठी खर्ची घालते तेव्हा ती व्यक्ती खरोखरच वंदनीय असते. आणि ज्यावेळेला अशी व्यक्ती स्त्री असते तेव्हा तर हा आदर आणि त्या व्यक्तीविषयीची जे आपले ममत्व किंवा आपण ज्याला म्हणतो की एक वेगळीच भावना, एक वेगळाच आनंद आपल्या मनामध्ये असतो की एक स्त्री हे काम करते आहे. आणि अशाच एका कर्तृत्ववान जी समाजाचं ऋण आपल्या परीनं फेडण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या आयुष्य तिने यासाठी समर्पित केलेलं आहे अशा एका कर्तृत्ववान स्त्रीला आम्ही आज आपल्या भेटीसाठी आणलेलं आहे. त्यांचं नाव आहे वर्षा प्रसन्ना पाटील. आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्हाला भेटून आज खूप आनंद झालाय आणि आमच्या माध्यमातून तुमचं कार्य आज आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सगळ्यात पहिले मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याविषयी की तुमचं शिक्षण काय, तुमचं कौटुंबिक परिस्थिती काय, लग्नाच्या आधी तुमचं आयुष्य कसं होतं आणि लग्नानंतरचं कसं आहे. ठीक. माझं नाव वर्षा प्रसन्न पाटील. माझं लग्नाच्या आधीचं सगळे कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की माझे आई बाबा दोघे शिक्षक होते, आता निवृत्त आहेत. हा, पण एका अर्थानं समाजासाठी काही करण्याची प्रेरणा ही मी आईकडून मला मिळालेली होती. म्हणजे साक्षरता अभियानामध्ये माझ्या आईने एक शिक्षिका म्हणून खूप काम केलं आणि आईला त्यावेळेस मी सहकार्य म्हणून गावोगावी जाणं, महिलांना घराबाहेर काढणं आणि लिहायला वाचायला शिकवणं, तिथनं आपसुकच प्रेरणा मिळाली. आणि साधारण 95 नंतर मी इकडे आले पाटील कुटुंबामध्ये. आणि प्रसन्न पाटील जे होते आधीपासूनच डॉक्टर हेडगे रुग्णालयासाठीचं काम करत होते. सेवावस्थांमधल्या आरोग्य केंद्रामध्ये ते वैद्यकीय अधिकारी म्हणून होते. आणि लग्नानंतर हे काम हळूहळू मी पाहत गेले आणि लक्षात असं आलं की हे काहीतरी वेगळं आहे. कॉमन डॉक्टरांसारखं काम नाही आहे त्यांचं जे मेडिकल काम होतं. लक्षात असं आलं की प्राथमिक आरोग्य केंद्र चालवताना वैद्यकीय अधिकारी म्हणून सामाजिक प्रश्न खूप समोर येत होते. आरोग्याच्या सोबतच सामाजिक प्रश्नांमध्ये पण पुढे गेलं पाहिजे, ती गरज आहे समाजासाठीची. म्हणून नकळत मी पण या कामामध्ये अनौपचारिकरित्या मी या कामात आले. आणि लक्षात असं आलं की अरे खूप काम करण्याची गरज आहे, आपलं योगदान देण्याची गरज आहे. सामाजिक प्रश्न खूप आहेत. म्हणजे महिलांना त्यावेळेस घराबाहेर पडणं, महिलांचं शिक्षण, महिलांचं आरोग्य, किशोरवयीन मुलींचं शिक्षण, मुलांचं शिक्षण, आरोग्य, मूल्य, संस्कार या गोष्टी खूप देण्याची आवश्यकता आहे असं वाटलं. आणि माझ्या कामाला मी सुरुवात केली अनौपचारिक पद्धतीने. तुम्हाला आईकडून मिळालं आणि सासरी पण तीच परिस्थिती होती. अहोंच्या कामाची प्रेरणा. खूप छान. मग तुम्हाला ही प्रेरणा तर घरून मिळाली, आईकडून मिळाली, सासरी पण मिळाली. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष हे काम म्हणजे तुम्ही तर गुंतला तर गेलात होता अनौपचारिक, पण मग औपचारिकपणे तुम्ही या सगळ्या कामाला कशी सुरुवात केली? मी साधारण 95 ते 97 2 वर्ष मिळेल तसा वेळ दिला माझ्या लहान बाळाला सांभाळत. पण साधारण 97-98 पासून मी पूर्ण वेळ या कामामध्ये रुजू झाले आणि काम स्वतः स्वीकारलं आणि महिलांच्या संघटनात्मक कामाला सुरुवात केली. तुमचं कशा स्वरूपाचं काम सुरुवातीला होतं आणि मग नंतर ते कसं वाढत गेलं आम्हाला जाणून घ्यायला. लक्षात आलं की हे काम करत असताना महिलांना खूप सन्मान नाहीये, महिलांना दुय्यम लेखलेलं आहे. किशोरवयीन मुलींना पण समान दर्जा दिलेला जात नाही, समानता मिळत नाही. मग इव्हन शिक्षणातला असो, खाण्यापिण्यातला असो, तिच्या आरोग्याच्या बाबतीतले प्रश्न असो,
तर यामध्ये आपण नक्की काम करू शकतो आणि करायला हवं असं वाटलं आणि कामाला सुरुवात झाली. हा, मग महिलांना लिहायला वाचायला शिकवणं, साक्षरता वर्गापासून कामाला सुरुवात झाली. कारण त्यावेळेत महिला घराबाहेर पडत नसल्यामुळं आणि त्या मनमोकळेपणाने बोलत नव्हत्या, त्यांना काही निर्णय घेण्याची क्षमता पण नव्हती. मला काही हे करायचं हे बोलण्याची सुद्धा त्यावेळी मुभा नव्हती. मग तिथलं आपण छोट्या छोट्या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांचं काम आपण सुरू केलं. अनेक वर्ष, 2-1 वर्ष तर मी वस्त्यांमध्ये जाऊन महिलांसाठी साक्षरता वर्ग घेतला. महिलांना तिथे केंद्रावर यायची सुद्धा त्यावेळी मुभा नव्हती, परवानगी नव्हती. मग आपणच बदललं पाहिजे, आपणच तिथपर्यंत गेलं पाहिजे. जर आपल्याला महिलांना विकासात्मक उपक्रम राबवायचे असेल, महिलांचा विकास करायचा असेल, आणि हे करत असताना केवळ महिलांना घराबाहेर काढणं एवढाच उद्देश नव्हता आपला. महिलांना सक्षम करणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, आरोग्याच्या दृष्टीने सक्षम करणं, तिला सांस्कृतिक दृष्ट्या पण सक्षम करणं, कायदेविषयक हक्कांची तिला जाणीव जागृती करून देणं, हे सगळं आपला हा फोकस होता. आणि टप्प्याटप्प्याने महिलांच्या विकासातलं काम सुरू झालं. मग तिथे कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला महिलांचा? हा, सुरुवातीला महिला अर्थातच नवीन लग्न झालेलं असल्यामुळे डॉक्टरांची एक पत्नी म्हणून या नात्याने त्या मला भेटायला बोलायला यायच्या. त्यावेळी महिलांचे प्रश्न माझ्या समोर आले की काहीतरी आपण करू शकतो, आपण काम करायला हवं, गरज आहे ती समाजाची. त्या पद्धतीने काम सुरू झालं. साक्षरता वर्ग हे निमित्त आहे महिलांच्या संघटन उभं करण्यामधलं. त्यानंतर महिलांनी 4वी-7वीची परीक्षा देणं, त्यानंतर मिळालेला एक आत्मविश्वास असतो, तो खूप मोठा होता. मग हळूहळू हे करत असताना संघटन वाढत गेलं महिलांचं, आणि तिथून लक्षात आलं की महिलांना बचतीचं महत्त्व पटवून द्यायला लागेल. मग पोस्टाच्या योजना आम्ही राबवल्या. 5 वर्षानंतर महिलांना जेव्हा हाती दुप्पट व्याजाने पैसे ज्यांचे जमा झाले आणि त्यांना ते आपण, त्यावेळी महिला कलेक्टर होत्या राधा, त्यांच्या हस्ते आपण 350-400 महिलांना आपण पैसे परत केले 5 वर्षानंतर, दुपटीने रक्कम जमा झालेली. त्यावेळेसचा जो आत्मविश्वास होता ना महिलांना मिळालेला, तो खूप म्हणजे त्यांचं आयुष्य बदलून टाकणारा होता. आणि त्या अनुभवाच्या आधारावरती आपण बचत गटांचं काम सुरू केलं. अल्पबचत गट चळवळ जी आहे, आता गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक संस्था, संघटना, महानगरपालिका हे सगळे लोक उतरले. पण संस्थेचं वैशिष्ट्य असं राहिलं की हे सगळ्या संस्था, संघटना येण्यापूर्वी आम्ही अल्पबचत स्वयंसिद्ध बचत गटाचं काम आम्ही सुरू केलेलं होतं. सुरुवातीच्या हे उल्लेखनीय काम आहे. खूपच छान. आणि आता कोणतंही विधायक काम करताना अनेक अडचणी येतात, तशा काही अडचणी तुम्हाला सामोरे जावं लागतं? हो, अर्थातच. म्हणजे चांगलं काम करायचं तर सगळ्यांनाच आवडतं असं नाही. त्याला म्हणजे फाटे फोडणारे म्हणा किंवा पाय खेचणारे अनेक लोक असतात. वस्त्यांमध्ये काम करत असताना असाच एक प्रसंग आला. बचत गटाच्या बैठका म्हणजे आम्ही त्यावेळी महिला कामावरती जायच्या. सगळ्या बांधकामावरती सेंटरिंग जे काम असतं त्या कामाला महिला जायच्या किंवा घरगुती जुनी भांडी करण्यासाठी. तर लक्षात आलं की या सगळ्या दुष्टचक्रातनं महिलांना बाहेर काढलं पाहिजे आपण. बचत गटाची चळवळ यासाठी उपयोगी ठरली. अशीच एके दिवशी बैठक घेत असताना संध्याकाळची वेळ, वस्तीतलं वातावरण, व्यसनाधीन सगळे लोक. मग रात्री 8 वाजता आम्ही बैठकीला सुरुवात केली आणि एका महिलेचा नवरा तिथे आला आणि त्यांनी सांगितलं की हे काही करायचं नाही म्हणे, माझ्या बायकोला ह्याच्यात तुम्ही काही ओढू नका, तिला काही बचत वगैरे करायची नाही आणि तुम्ही ही मीटिंग थांबवा. पण त्यावेळी झालं असं, मला काहीच बोलायचं काम नाही पडलं. ज्या बचत गटात महिला आहेत, ज्या सहभागी झाल्या आहेत, आज त्यांची छोट्या छोट्या गरजा भागवत आहेत, आज तिला काहीतरी म्हणायचं, मोकळं बोलण्याचं तिला एक व्यासपीठ मिळाले, ते सगळ्या महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी सांगितलं की आमच्या बचत गटांचा कारभार हा फक्त महिलांच्या विकासासाठीच आहे, तुम्ही पुरुषांनी यात पडायचं नाहीये, हे आम्हाला ताईंनी सांगितलं. मी म्हणलं की खरं म्हणजे विरोध दिसत असताना तिथे महिलांची जी सकारात्मकता दिसून आली, महिलांमधला जो बदल दिसला, सामाजिक बदल, तो खूप चांगला होता. एका अर्थाने, खऱ्या अर्थाने तिथून महिलांची पुढे येण्याची ताकद तिथे निर्माण झाली. खऱ्या अर्थाने महिलांची एकजूट भावनिकरित्या, आणि ते काय होतं की त्या प्रसंगानंतरचा जो आत्मविश्वास त्यांचा दुणावतो, ती एक वेगळीच गोष्ट. अगदीच बरोबर. महिलांमधला हा आत्मविश्वास जागा केला, ही खूप चांगली गोष्ट तुम्ही केलेली आहे. या सगळ्या प्रवासातल्या तुमच्या अचिव्हमेंट बद्दल तुम्ही काय सांगा? आता अचिव्हमेंट मध्ये काही अनुभव शेअर करू इच्छिते मी. जसं की आता बचत गटाची चळवळ सांगितली. बचत गटातला अनुभव एक असा आहे की आमच्याकडे साधारण वस्त्यांमध्ये असं असतं की कुठून आम्हाला जर सहज पैसा उपलब्ध झाला तर आम्ही तो परत करत नाही.
पण बचत गटातला अनुभव आपला असा आहे की मूल्य महिलांमध्ये काय रुजवलेत आम्ही बचत गटाच्या माध्यमातून. तर आदर्श महिला बँकेचा चेक साधारण 25,000चा चेक आमच्या आदर्श महिला बचत गटाच्या नावे तो जमा झाला. आणि त्यावेळी लक्षात आलं, महिलांनी मला सांगितलं की मॅडम आपले पैसे नाहीयेत. हा, तर हा खूप मोठा विश्वास आहे आणि म्हणजे महिलांमधला जो बदल आहे ही खूप मोठी गोष्ट होती त्या वेळामध्ये. मग आम्ही सगळी तपासणी केली, बँकांमध्ये गेलो. बँकेचे अधिकारी मला सुद्धा म्हणाले की नाही मॅडम हे त्यांचेच पैसे आहेत. मी म्हणलं नाही सर, त्यांची एवढी सेव्हिंग झालेलीच नाहीये आणि त्या महिला प्रामाणिकपणे कबूल करतात. ही खूप मोठी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण मिळालेले पैसे परत देणं हा आमच्याकडचा अनुभव नव्हता. पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला. सगळे कागदपत्र त्यांनी चेक केले. तासाभराच्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी मला बोलवून सांगितलं की मॅडम तुम्ही म्हणत होता ते खरं आहे, या महिलांचे ते पैसे नाहीयेत. आदर्श महिला बँकेचा चेक आदर्श महिला बचत गटामध्ये तो जमा झाला. आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक की तुमच्या या महिलांनी सांगितलं की आमचे पैसे नाहीयेत. महिला समोर आल्या, बँकेच्या अधिकाऱ्यांनी महिलांचं स्वागत केलं, सत्कार केला. त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की आपण काय करतो, म्हणजे केवळ बचत गट निर्माण करणं म्हणजे पैसे भरणं आणि पैसे घेणं, कर्ज घेणं एवढाच उद्देश नाहीये त्याचा. तर महिलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. संस्कार, मूल्य ह्या ज्या गोष्टी आपण लावून धरलेल्या आहेत संस्था म्हणून, ते आम्हाला तिथे खूप प्रकर्षाने दिसून आलं. हा, म्हणजे या काळामध्ये संस्कार आणि नैतिक मूल्यांचं इतकं महत्व आहे की आता येणाऱ्या काळामध्ये हा संघर्षाचा आणि अस्थिरतेचा काळ आहे. तर अशा सगळ्या प्रसंग आणि घटनांमध्ये तीच व्यक्ती तग धरू शकते जिच्यावर संस्कार झालेले आहेत, नैतिक मूल्यांचा विवेक जागा आहे. आणि हे खूप छान वाटलं. प्रत्येक गोष्टीचं काम करताना आपल्याला एक उत्तेजन मिळत असतं, सामाजिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, आपल्या परिचयातल्या माणसांकडनं. आणि त्या प्रोत्साहनातनं, उत्तेजनातनं आपण अधिक काम करण्याची आपली जी भूक आहे ती वाढत जाते. तर असं काही ॲप्रिशिएशन तुमच्या वाट्याला आलं असेल तर निश्चित इथे तुम्ही हा अनुभव सांगू शकता. हा, ऍप्रिसिएशन आता काम करताना समाजाकडून होणारा पण सन्मान खूप असतो, आपल्याला समाजाकडनं मिळणारा आदर असतो, कौटुंबिक नाते निर्माण होतात. हे सगळं काम करत असताना केवळ बचत केली महिलांनी, तिला एक सन्मान मिळाला म्हणजे तिचा विकास झाला असं नव्हे. तर प्रत्येक कुटुंब आपण इथे काम करतो, इथे राहतोय आपण पाय रोवून, तर आपल्या परिवाराशी ते जोडला गेला पाहिजे. म्हणजे मला एक उल्लेख करावा असं वाटतं की इथे एक सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ते आपलं सगळं काम आहे. एक चांगल्या विचारांनी तत्वाने सुरू झालेलं हे काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे संस्थेला आणि एकीकडे डॉक्टर पूजनीय हेडगेवारांचं पण नाव आहे. तर त्या दोन्ही महान मानवांच्या तत्वाला धरून आपलं हे सगळं काम आहे नीती मूल्य राबवण्याचं. तर अशा वेळी समाजाकडूनही कौतुक होतं आणि संस्थांकडूनही होतं. पण मला म्हणायचं की केवळ ऍप्रिसिएशन, सत्कार, कौतुक, पुरस्कार मिळणं म्हणजे आपलं काम पुढे जाणं असं नव्हे. तर हे एक नाममात्र आपण व्यक्ती म्हणून पुढे येतो, पण शेवटी त्या कामाचा तो सन्मान असतो. शेवटी किती महिलांमध्ये विकास झाला, आपल्या कामाचे काय परिणाम झाले, आपल्या कामाचा समाज मनावरती काय प्रभाव पडलेला आहे, हे आपलं काम पुढे जाण्यासाठी मला वाटतं की हे अत्यंत महत्वाची बाब आहे. वर्षाताई, मला तुम्हाला असं म्हणायचं की जेव्हा तुम्ही या कामाला सुरुवात केली तेव्हाची सामाजिक परिस्थिती खूप वेगळी होती आणि आताची सामाजिक परिस्थिती खूप वेगळी आहे. म्हणजे आता तुम्ही बघताल असं कोणतंही क्षेत्र राहिलं नाही ज्यामध्ये स्त्रिया नसतील, मुली नसतील आणि त्यांनी आपापल्या कर्तृत्वाचा झेंडा अगदी पार चांद्रयानपर्यंत त्यांनी तो रोवलेला आहे. तर आता तुम्हाला काय आव्हान वाटतं या बदलत्या परिस्थितीनुसार तुम्ही जे काम करता? हा, आता आम्ही जे काम करतो आता तर महिला विकासातलं काम एका अर्थाने स्किल डेव्हलपमेंटचं काम आमचं गतीने पुढे येत आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही साधारण 15,800 महिलांना वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यातलं 11,500हून अधिक महिला स्वतःच्या पायावर उभे आहेत. एक साधारण 75% प्लेसमेंट किंवा सेल्फ एम्प्लॉयड झालं म्हणून हे सध्याचं चित्र आहे. हे करत असताना खूप संघर्ष आहे महिलांचा, घराबाहेर महिलांना काढणं ते इतकं सोपं नाहीये. अगदी प्रश्न अजूनही खूप आहेत. ज्यावेळी मी कामाला सुरुवात केली ते प्रश्न अजूनही आहेत पुढे कॅरी फॉरवर्ड म्हणता येईल त्याला. पण बदलही झालेले बरेच आहेत. सध्या मीडियाचा प्रभाव खूप आहे, याच्यावरती होणारा कुटुंबाचा ऱ्हास आहे, किशोरवयीन मुलींचं आयुष्य आहे, युवकांचं आयुष्य आहे, हे खूप बदलत चाललंय. त्याला फेस करणाऱ्या गोष्टी, त्याच्या बळी पडलेल्या पण अनेक घटना आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं होणारं उद्ध्वस्त आयुष्य पण आपल्या समोर आहे. पण एकीकडे सकारात्मक अनुभव पण खूप आहेत.
दोन्हीचं समतोल साधून आपण त्याच्यातून जेवढं चांगलं आहे तेवढं घ्यायचं आणि ज्याच्यातनं अजून काम करण्याची गरज आहे त्यावरती काम सुरू ठेवणं, अनेक विषय समाजाप्रती राबवणं, पुढे आणणं, अशा पद्धतीतलं संस्थेचं काम सुरू आहे. आता भविष्यात तुमचं आणखी काही? हा, भविष्यामध्ये आमचं अनेक ठिकाणी आम्ही आता एक्सपान्शन करत आहोत. अनेक सगळ्या म्हणजे कसं आहे की आता संभाजीनगर प्रॉपर संभाजीनगरमध्ये अनेक सेवा वस्त्यांमध्ये आमचं काम आहे. आम्ही झोपडपट्टी वस्ती म्हणत नाही हे काम करत असताना, कारण आता सेवा देण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून आम्ही सेवेचं हे घेतलेलं काम जे आहे ते केवळ मर्यादित संभाजीनगर पुरतं न ठेवता अनेक जिल्ह्यांमध्ये आमचं काम आहे. आज संस्थेच्या माध्यमातून आमचं 10 जिल्ह्यांमध्ये काम आहे आणि साधारण एक 900 गावांमध्ये आमचं काम आहे आणि शहरातल्या 70 सेवा वस्त्यांमध्ये आमचं आज काम आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी, महिला, युवक, युवती या सर्वांच्यासाठी. खूपच छान, खूप सुंदर काम करताय तुम्ही आणि समाजाला तुमच्यासारखं निरपेक्षपणे काम करणाऱ्या लोकांची फार आवश्यकता आहे. कारण दिवसेंदिवस इतका नैतिक मूल्यांचा ऱ्हास होताना आपण पाहतो. अशा परिस्थितीमध्ये खूप जाणवतं आम्हाला हे इतकं विधायक काम करताय निरपेक्षपणे, ही खरंच समाजासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की हा जो समतोल आहे हा तुमच्यासारख्या मूलभर लोकांमुळेच टिकलेला असावा. आणि कसं आहे, हे काम करत असताना हे काम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. अनेकांचे हातभार याला लागणार आहेत. दानशूर लोक असतील, देणगीदार असतील, मानसिक तुलड मी आहे तुझ्या पाठीशी असे म्हणणारे पण लोक हवे असतात. अगदी छोट्या छोट्या कामात मदत करणारे पण लोक असतात. म्हणजे आमच्या इतक्या वर्षाच्या कामामध्ये ज्या महिलांसाठी काम केलं, आज त्या महिलांचं नेतृत्व आमच्या पाठीशी खूप मोठ्या प्रमाणावर उभं आहे की तुम्ही करा ताई काम, पुढे चला, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. हा आधार खूप महत्वाचा आहे. लोकसहभागातून आपल्या कामाला सन्मान मिळणं, कामाला प्रतिष्ठा मिळणं आणि जनसमाजातले लोक हे काम आमचं पण आहे, माझं पण आहे याचा स्वीकार जेव्हा आम्ही, मला वाटतं की खऱ्या अर्थानं काम आपलं पुढे जातं. सध्या ही स्थिती आमची आलेली आहे. हे सगळं काम करताना एक असा आपला उल्लेख झाला समाजातले जे दानशूर व्यक्ती असतात त्यांच्या मार्फत पण सहकार्य होतं, पण एक फार मोठं आर्थिक पाठबळही या सगळ्या गोष्टींना लागतं. तर ते तुम्ही कसं उभं करता? आता आमचं जवळपास 95% काम हे CSR फंडातून चालतं. संस्थेचं सगळं सामाजिक परिवर्तनाची जी सगळी कामं आहेत याला जवळपास 25 डोनर्स संस्था, अशा आहेत संस्था आणि कंपन्यांचे CSR प्रोजेक्ट यांच्यासोबत आम्ही सध्या काम करतो. शहरातले, शहराबाहेरचे आहेत, परराज्यातले आहेत. आता आमचं काम देखील परराज्यांमध्ये गेलेलं आहे. म्हणजे आता स्कायज द लिमिट झालेलं आहे तुम्हाला आणि तुमच्या कक्षा रुंदवत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आपल्या या मुलाचं खरं तर तुमच्याशी खूप बोलायचं पण आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं काम करताय तर ते ऐकून असं वाटतं की तुमच्याकडनं किती मार्गदर्शन घ्यावं आणि किती नाही. पण निरोपाकडे, समारोपाकडे वळताना या भेटीच्या, किंवा आपण असं म्हणूया समारोप म्हणण्यापेक्षा एक क्षणभर विश्रांती, कदाचित आणखी तुमचं हे खूप मोठं काम झालेलं असणार आहे, त्यासाठी पण पुन्हा आम्ही तुमच्या भेटीला येऊ. पण आता इथे थांबताना मला असं विचारावं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्याची एक चौकट ठरलेली असते की तो मोठा होतो, शिक्षण करतो, नोकरी व्यवसाय करतो, लग्न करतो, मग मुलांची ती कर्तव्य पार पडतो आणि त्याला वाटतं की आपल्या आयुष्याची सांगता झाली. या पलीकडे जाऊन विचार करायला सामान्य माणूस तयार नसतो. तर समाजाच्या या चौकटीकडे विचार करताना तुमच्यासारख्या लोकांची, असंख्य लोकांची आज समाजाला गरज आहे. तर ही भूमिका आणि ही चौकट मोडण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही आपल्या माता भगिनींना म्हणा किंवा तरुणांना म्हणा किंवा जे कर्तृत्ववान पुरुष आहेत समाजाचे, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? जसं मगाशी मी उल्लेख केला की कुठलाही सामाजिक काम पुढे नेत असताना लोकसहभाग कुठल्याही संस्थेनेही उभं केलं म्हणण्यापेक्षा आमची अशी इच्छा आहे की लोकसहभागातून एखादा उपक्रम हा चालला पाहिजे, जे की आमच्या सध्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याला पुढे नेत असताना अनेक आता आम्हाला काम करत असताना लोक असे जाणवतात की आम्हाला काही असं काम करायचंय पण आम्हाला प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, आम्हाला योगदान द्यायचंय. कोणी म्हणतो मी तुमच्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी गणित, इंग्रजी विषय शिकवायला येऊ शकते. कोणी म्हणतो आम्ही तुम्हाला आता दिवाळी आली, आकाशकंदील पणत्या आम्ही शिकवू शकतो, काही ड्रॉइंगचे क्लासेस घेऊ शकतो, महिलांसाठी, युवतींसाठी रांगोळीचे कोर्सेस आम्ही घेऊ शकतो. अशा पद्धतीत काम करण्याची इच्छा असलेल्या समाजामध्ये खूप लोक येतात. कदाचित त्यांचं शिक्षण झालं, उच्च शिक्षण झालं, पण काही त्यांच्याही कारणांमुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत किंवा
नोकरी ऍक्सेप्ट करू शकले नाहीत असे लोक आपल्याशी असंख्य प्रमाणात जोडतात, वेळ देतात. एखादा प्रोजेक्ट नीट चालण्यासाठी, त्याची गुणवत्ता पाहण्यासाठी पण आपल्याकडे लोक आहेत. म्हणजे आता आमच्याकडे कौशल्य विभागातनं टेलरिंगच्या क्लासेसमधनं बऱ्याच महिलांना ऑर्डर्स येतात. त्याचं क्वालिटी चेक करण्यासाठी सुद्धा आम्ही लोक जोडलेली आहेत. ते स्वतःहून स्वयंसेविका म्हणतात की ठीक आहे, मी आठवड्यातून एवढा वेळ तुम्हाला देईन, मला जबाबदारी द्या, मी ते काम करेन, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. आता असे पण लोक वळत आहेत आणि याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. वरच्यावर लोकसहभागातून एखाद्या सामाजिक कामामध्ये स्वतःला पुढे आणणं. मग या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? अधिकाधिक संख्येने लोक याच्यासाठी वाढले पाहिजेत. आम्हाला शिक्षकांची आवश्यकता असते, प्राध्यापक लोकांची आवश्यकता असते, उद्योजकता विकास मधली पण मंडळी आम्हाला हवी असतात, मार्केटिंग साठीचे कोणी मार्गदर्शन देण्यासाठीचे पण लोक हवे असतात. आमचं आरोग्याचं काम आहे, आरोग्याच्या विषयात पण आम्हाला अनेक लोकांची मदत हवी असते. किशोरवयीन मुलं-मुलींचं आयुष्य समृद्ध होण्यासाठी पण आम्हाला आम्ही जो वेढा उचललेला आहे त्यासाठी पण लोक आम्हाला चांगले मार्गदर्शक हवे असतात. आपल्या या संवादामुळे अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आणि अनेक लोक अजून जोडतील ही एक आशा आहे. नाही, मला नक्कीच खात्री आहे की जे मुलाखत बघत असतील त्या सगळ्यांना की त्यांनी या निमित्ताने विचार करावा, मंथन करावं आणि आपल्यालाही आपली चौकट सोडून समाजासाठी काही करता येईल का याचा विचार निश्चित करायला हवा. आणि आपल्या सगळ्यांसाठी वर्षाताईंसारखं जे व्यक्तिमत्व आहे ते प्रेरणादायक आहे आणि मार्गदर्शक आहे. आणि समाजासाठी मी काही केलं पाहिजे, समाजाची उतरही झाली पाहिजे हा भाव सगळ्यांच्या मनात येणं खूप गरजेचं आहे. आणि ते येत आहे दिसतं, पण अधिक आपल्याला ते प्रमाण वाढवणं आपल्यासाठी ते गरजेचं आहे. वर्षाताई, तुम्ही आज आम्हाला खूप मोलाची माहिती दिली आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आम्हाला इतकं छान तुमचं कार्य सगळं सांगितलं. आम्हाला निश्चितच आणि ही मुलाखत बघणाऱ्या सगळ्यांना एक वेगळी प्रेरणा मिळाली यात शंकाच नाही. तुमची मनपूर्वक आभार. धन्यवाद. मंडळी, तुमच्याही आजूबाजूला अशा कर्तृत्ववान महिला किंवा इतरही व्यक्ती असतील जे समाजासाठी खूप चांगलं काम करत असतील तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यांचं काम आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू. पुन्हा एकदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.